आज आपण पाहणार आहोत अधिक मासातील अध्याय 2 आणि हा अध्याय पठन केल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्य पापनिर्मुक्त होतो आणि त्याला मोक्षप्राप्ती होते. चला तर मग सुरुवात करूयात. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय सद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माथा, सदा सर्वदा राहो देई ताता. ऐसावर दाता देई की, नमनी नमन करी करावे. तरी नमन रूपी हे जग आघवे, तेथे नमनाची नावे. शून्याकार जेथे झाला, तेथे भासची अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वामीला, म्हणून नमनाला मती नाही. तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी, आणि मूर्ती ठसावी बरी. जैसी या कृपेची लहरी, मज दिनावरी असावी. चित्ती धरिला जो नेम, तो सिद्धी पाओ सुगम. अंतरी वसुदे प्रेम, नेई नेम सिद्धी हा. असो आता तो स्तुतिवाद, वधू आता कथानुवाद. जेने संतोषी गोविंद, स्तुतिवाद ऐकुनी. जैसे याचक भिकारी, जाती श्रीमानाची या द्वारी. त्याची स्तुती केलियावरी, प्रसन्न अंतरी तो होय. मग होऊन या प्रसन्ना, पूर्वी तयाची मनकामना. तेवी स्तुती वाद्ये लक्ष्मी रमना, दासा प्रति पाळीत. मल मास्ये तुषु सर्वेषु, स्वयं देवो जनार्दन. तमुद्दिश्य कृतं यच्च, स्वल्पं वा यदि वा बहु. दानं होमं व्रतं स्नानं, तपो ब्राह्मण भोजनं. तेन लिप्तेन देहन स, याती चरकचिरं. मग म्हणे क्षीराब्धिशायी, एके हो कांचन देही. या मलमासाचे ठाई, काय की जे हो लक्ष्मी. तरी अल्प अथवा स्वल्प, काही अंतरी की जे दान तप. होम अथवा ध्यान जप, शक्तीनुसार पैकी जिये. शक्ती असूनी जो न करी, तो व्रव्र भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी, नसे सुंदरी जान पा. ऐसे कुणी उत्तर, लक्ष्मी वदे प्रत्युत्तर. हे नाथ दिनोद्धार, प्रश्नाक्षर एकी जे. श्रीरुवाच निर्धनाश्व दुराचारा, परभाग्योपजीविन. नरान किंचिन जानन्ति, पशुद्विचरान्तिः. विवेको नास्ति येषान्वे, किंकर्याय ते लिम्लुचे. तत्सर्व ब्रूहि मे देव, यद्यहं तव वल्लभा. हे स्वामी जगन्निवासा, निर्धनाते उपावकेसा. दुराचारी पुण्यलेशा, स्वप्नी नेने कैसा तो. अविवेकी अस्ति जे प्राणी, पशुवत विचरती जनी. तया प्राणियाते कैसेनी, मुक्ती घडे स्वामी राजा. यासी उपाय केवता, तो सांगी जे कृपावंता. म्हणून चरणी ठेविला माथा, मग अनंत बोलत. विष्णुरू व्रते दाने, तथा नक्ते याचिते. काय शोषणे सर्वथा नास्ति सामर्थ्य ते. कार्य द्विज सेवन, साधूनां दर्शन स्पर्श. कीर्तनं श्रवणं तथा, कर्तव्यं शक्तिहीनैस्तु लोकांतर सुखप्रद. तरी एक हो सुंदरी, द्रव्ये नसे जरी पदरी. तरी कष्ट वावे शरीरी, साधू दर्शने महालाभू. देवदर्शन पुराणी, काया कष्ट विजे गोसेवनी. तया तेन लगे कपर्दिक दानी, तपे करुणी मी शोतोषे. हेच विषयी इतिहास, एके हो स्वस्थ मानस. जयाच्याने मज संतोष, तोची प्रकार अवधारी. गाव पवित्र मतुलम गावो, मंगलमुच्यते. गावो भूमिश्च भूतानि, स्थावरानि चरानीच. या भुवनत्रयाचे ठाई, गौतमी ऐसे दैवत नाही. जिने कष्ट उनिया देही, क्षीरवृष्टी करी जगाते.
तरी प्रत्येही करावे पूजन, न घडे तरी मळमासी जान. मासवरी करावे पूजन, ते निरूपण अवधारी. एक मास पर्यंत जान, स्वयं नक्त करावे आपण. प्रातकाळी करुणी स्नान, देवतार्चन पैकी जिये. मग करावे गौतमी पूजन, तया एवढे नसे पुण्य. घालून तृणधान्य, भावे चरण वंदावे. गोपूजे लावी जे भाळी, तेने स्नान केले यमुना जळी. उठोनी या प्रातकाळी, आधी गौतमी नमावी. मग गौतम पुत्रा करुणी वंदम, गोमया सडा समार्जन. तया योगे पवित्र सदन होय जाण तयाचे. तया घरी लक्ष्मी निवास, ठाव नसे रोग अपमृत्यास. निरंतर करी निवास, सदैव यश तो लाहे. ऐसे गौतमीचे पूजन करून, मग सुशीळ सपत्नीक द्विज बोलावून. तयाची पूजा अर्घ्यपाद्यादी करून, द्यावे दान तया प्रती. सालंकारी संयुक्त करून, दोहन पात्र वस्त्र अलंकार जान. गळा पुष्पमाळा घालून, घंटा बांधून दान द्यावे. तये घंटीचा होता नाद, स्वर्गी सुख पावे पितृवृंद. उतरोनी वैतरणीचा कंद, सुख संवाद तो करी. पुरुष अथवा हो का नारी, उभयंता लाभाची समान परी. गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी, दैवत आन असेना. गोभ्य यज्ञा प्रवर्तते, गोभ्य यज्ञा समुस्थिता. गोभ्ये वेदा समूर्तिनास, षडंग पदक्रमा. तृणानि खांद ती वसंत्यप्रण्य, पीतं तित तोयान्य. परिग्रहाणि दुह्यन्ति वाह्यन्ति पुन्नति विश्वं. गवारं सैर्जीवति जीवलोक. स्पृष्टांश्च गाव शमयन्ति पापं दत्ताश्च. गाव स्त्रीदिवनयन्ति संरक्षिता शोपनयन्ति. वित्तं गोभिर्नितुल्यं धनमस्ति किंचित. गौतमी विन न होय यज्ञ, गोक्षीरे विन न घडे हवन. पंचामृता विना न घडे पूजन, श्री विष्णू महाविष्णूचे. जया घरी गौतमीचे पूजन, पवित्रतयाचे सदन. जेथे नसे सडा संजामार्जन, जानावे सदन स्मशान ते. पहाते गौतमी परोपकारी, तृणभक्षुन अरण्या माझारी. स्वइच्छा जळाते प्राशन करी, भार कमणावरी घालिना. स्वसदनी येऊन जान, क्षीरवृष्टी अमृत समान. तेने तृप्त होती अबलाजन, ऐसी कृपा घन धेनु ती. गोमये पावन सदन, अंगस्पर्शे पाप क्षाळन. गोमूत्रे पंचगव्याते पवित्रपण, शास्त्री जान बोली जैसे. प्रायश्चित घेता जनाप्रती, देहाचे दोष दहन होती. मग ते स्वमुखे नांदती, प्रसादे धेनुचिया. ऐसे धेनुचे करुणी पूजन, मग ते ब्राह्मणा द्यावी ज्ञान. तेने पुनीत होती जन, जग जीवन संतोषे. कृपा करून तयावरी, प्राप्त करी निजपुरी. न विसंबे क्षण भरी, ऐसे मुरारी बोलिला. ऐसे केली या गोदान, ते दिनी करावे ब्राह्मण भोजन. षड्रस घृता सहित अन्न, यथेष्ट भोजन पै द्यावे. त्रयोदश गुणी तांबूल, वेळा लवंगा सुपरी मळ. चंदन अर्पिजे सुशीतळ, द्विजकुळ तोषवावे. मग वस्त्र अलंकार नाना, शक्तीनुसार द्यावी दक्षिणा. तुझ प्रित्यर्थ जनार्दना, म्हणून चरणा नमावे. परी ते येथे अवघड मोठे, तत्काळ मनी अहंकार उठे. अहंकारे मी तव न भेटे, नेने पोटे पळे मी. म्हणून यथा सांग कर्म ते घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. ऐसे बोलिले साधू वचना,
ते अमान्य करविना माझेनी. अहो या साधू वचनासाठी मी अवतार धरी कोटी. परी तयाची वचने गोमटी, पाववी शेवटी सिद्धी ते. या लागी निरहंकार जाण, करावे तप जप दान पुण्य. तया ते मी जनार्दन, न विसंबे क्षण भरी. माझा मज अहंकार जाहला, हयग्रीव जाहले तये वेळा. म्हणून सकळ जगाला, करून गलबला सांगतो. थोडे करा अथवा फार, परीमनी न धरा अहंकार. ते नेमी पुष्टे सर्वेश्वर, वाहे भार तयाचा. यतर्थी श्लोक गीतार्थाचा, पार्थाप्रती निरोपिला साचा. तोची अभिप्राय येथीचा, मनी आना निर्धार. ऐसे फलाशार हितदान, जे करीती मदर्पण. ते प्रिय मज लागून, बहु बोलून काय दाऊ. जया आवडी मोक्षाची, तेने पूजा करावी नेमाची. मल मास विशेषाची, सामग्री पुण्याची अपार. योगंतु वाच्छन्ति, स्वर्ग गोपूजा सकरोति वे. अधिमासे विशेषण, सुभक्त्या व्यवसादिना. ऐसे हे गो महिमान, तुझ म्या केले निवेदन. म्हणून या स्वय जनार्दन, लक्ष्मी प्रती आपण सांगत. तोची अभिप्राय आगवा, तुम्हा श्रोतिया बरवा. प्राकृत भाषेची या गौरवा, किंतु न धरावा मानसी. संमती साक्ष घ्यावी आदरे, माझी पद्मरचने होती अक्षरे. स्फूर्ती दाता श्री रघुवीरे, तया आधारे वदलोपे. ऐसिया गोपूजनाचे विधान, भावे करीती पूजोनी दान. तयाची यमयातना चुकोन, पावे सदन मोक्षाचे. यदर्थी संशय न धरावा, साक्षेपे श्लोक परिसावा. संमतेसी प्रत्यक्ष पहावा, पद्मपुराणीचा पये. मग लक्ष्मी मनोजी माधवा, ऐसा महिमा सांगता बरवा. परी संदेह माझिया भावा, तो निरसावा स्वामिया. गौतमी देवी अवतारी, आणि प्रचितीस परोपकारी. देवी ती विष्टाभक्षक निर्धारी, काय म्हणोनिया. मग बोले रमा माधव, एक याचा अभिप्रायो. शापास्तव पहा हो, विष्टाभक्षक ते झाली. तरी शाप तो कवनाचा, परिसे भाव पै येथीचा. सदाशिवे दिधला साचा, शाप साचा ती येते. एकदा आम्ही चतुरानन, गेलो कैलासा लागून. परी चतुरानना ते अभिमान, सृष्टी करता मी एक. ते जाणूनी सदाशिवे, ब्रह्मया ते निवेदिले बर्वे. जे आमुचे मुकुटाते अवलोकावे, आणि सत्वर यावे माघारे. तया देखता आम्हा लागी, निरोपिता झाला महायोगी. आमुचे पदतळ पाहुनी वेगी, परतुनी यावे माघारे. ऐसी आज्ञा कैलासनाथे, दिधली आम्हा उभय ताते. अभिमानी जाणूनी ब्रह्मयाते, मुकुट शोधाते तो गेला. मग आम्ही जाऊनी पातळा, शोधिता झालो रसातळा. अतळ वितळ सुतळा, सप्त पाताळा शोधिले. परी ठावन लागे चरणाचा, खेद खिन्न होऊनी तेथे साचा. परतोन आलो न बोलवे वाचा, शिवाजवळी. अधो दृष्टी अधो मुख, हे देखून कैलास नायक. माते अश्वासोनी नावेक, बैस क्षण एक पै आता. तो इकडे ब्रह्मदेव काय केले, 21 स्वर्ग धुंडाळिले. परी मुकुटाचा अंत न कळे, म्हणे परतुनी जाता भेद न दिसे मज लागी. तव कुडी बुद्धी उपजली, अंतरी तो धेनू आणि केतकीचे पाचारी. साक्ष द्यावया शिवाजवळी, चला समागमे माझिया. ऐसी समागमे घेऊनी, कमळासना आला कैलास भुवनी. रुद्राक्षाते नमुनी बोलता झाला पे, परमावेशे बोले तेव्हा. मुकुट पाहुनी सदाशिवा, साक्षी घेऊनी ते येधवा. दर्शनाते पै आलो, साक्ष पुसता चंद्रमौळी. असत्य वदले ते वेळी, म्हणून क्रोधे शापिली. दोघा ते नीलकंठे, ते पासुनी विष्ठाभक्षण. धेनू झाली असे देख, अपूज्य झाला तो केतक. ऐसा कथानक पूर्वीचा.
तुझी या संशयाची निवृत्ती झाली की नसे चित्ती. धेनू सर्वांगी पवित्र म्हणती, मुख जाणते अपवित्र. मागुती संशया ते धरून, म्हणे माधवा लागून. तरी सरस्वती ते निवासस्थान, जीवाग्री असे की ऐसिया कुश स्थानी. सरस्वती ते निवास काय म्हणूनी, मग बोले मोक्षदानी. एक कथनी ते छिपे, एके दिवशी एकदा ब्रह्मदेव चेवला. बुद्धिवादा काम बुद्धीने पेटला मदा सरस्वतीसी. हे अंतरी जाणविले शिवा ते, मग शापिले ती येते. अकुळी घडे वास तू ते, अपवित्र ते गर्वित. ऐसा शाप सरस्वतीसी, देता झाला कैलासवासी. म्हणून या जीवाग्रेसी, निवासती येसी पै झाला. आता कलियुगा माझारी, कुपात्री ते निवास करी. आणि कुळीवंताचे घरी, कुळी उपजे मूर्ख पुत्र. तथापि विद्या असली किंचित, तरी गर्वे केला त्याचा निपात. तया गर्वाने वाताहत, अकुळी जन करिताती. कुश्चित मनुष्याचे देही, विद्या प्राप्त होता पाही. मग बोलो नेदी, कौणासही मदबळे विद्येजेनी. असो आता हे प्रस्तुत, पुढे होणारे ते कथिले निश्चित. परी जे जन शुचिष्मंत, तयाने आपुले हित साधावे. अकिंचन असलिया जाण, पर्वकाळी न घडे दान पुण्य. ग्रहण आलिया ही जाण, नेदी भिजवून अडकारू का. म्हणून या मलमासी भावे, सेवावे देवासी. पूजावे अति आदरेंसी, गोब्राह्मणासी आदरे. ऐसी एक मास करिता पूजा, मज अभार होया दोक्षजा. कृपाळू होऊन या पूजा, घालून निवारी पापाते. पापे होता निर्मुक्त, मग सहजची मोक्ष प्राप्त. म्हणून या हे व्रत मलगासी सेवावाई. इतुका इतिहास बरवा, लक्ष्मी ते नैविदे माधवा. तोची अभिप्राव आघवा, तुम्हा पुढे विस्तारिलासे. इति श्री मलमास महात्म्ये, पद्मपुराणींचे संमत. मनोहर सूत विरचित, द्वितीय अध्याय संपूर्ण. श्रीकृष्णार्पण नमस्तु.